उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेत। एकनाथ शिंदे वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। दिल्ली दौऱ्यात गाठीभेटींची शक्यता वर्तवली जाते। उद्या दिल्लीवरून बिहारला शपथविधीसाठी जाणार असल्याचंही कळतं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल। एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झालेत, तर तिथे जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। काय ताजे अपडेट? काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। खरं तर आजचा दिवस त्यांनी राखीव ठेवला होता। आज काय गाठीभेटी घेणार होता ठाण्यामध्ये, आज बैठका होत्या। त्या सर्व बैठका रद्द करत अचानक आज दिल्ली वारी केलेली आहे उपमुख्यमंत्र्यांनी। खरं तर वरिष्ठ सूत्रांची माहिती अशी आहे की जे वरिष्ठ नेते आहेत भाजपाचे त्यांना ते भेटणार आहेत। खरं तर काल आपण पाहिलं होतं, काल कॅबिनेटवरती बहिष्कार शिवसेनेकडे टाकण्यात आला होता। अनेक वादविवाद समोर आले होते। त्याच्यानंतर मात्र आम्ही एकत्र आहोत, युती आम्हाला पाहिजे, युतीचा धर्म पाळला जाईल असं म्हटलं गेलं होतं। आणि याच्यानंतर कोणत्याही नगरसेवकांना आपसामध्ये घ्यायचं नाही असंही ठरलं होतं। हे सर्व वाद आहेत। या सर्व वादावरती पडदा पडला असला तरी वरिष्ठांची चर्चा करणं, येणाऱ्या इलेक्शन विषयी चर्चा करणं, त्याचबरोबर जो सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे पक्ष संदर्भातली, या संदर्भात चर्चा करणं, ह्या अशा अनेक कारणासाठी ही भेट महत्वाची समजली जाते। वरिष्ठ नेत्यांची भेट होऊ शकते आणि या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीमध्ये ह्या सर्व गोष्टींचा पूर्ण केला जाऊ शकतो। आणि त्यासाठीच दिल्लीला गेल्याची सूत्रांची माहिती समजते। आणि तिथूनच उद्या पटना बिहार इथे शपथविधीला ते जाणार आहेत। दिल्लीवरून ते शपथविधीला रवाना होतील आणि त्यानंतर मग मुंबईला परततील। असा पूर्ण हा दौरा असणार आहे उपमुख्यमंत्र्यांचा।